गोपाल कृष्ण भगवान की जय। नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण। नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण। नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण। ओ नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण। श्रीमन नारायण नारायण नारायण। श्रीमन नारायण नारायण नारायण। लक्ष्मी नारायण नारायण नारायण। लक्ष्मी नारायण नारायण नारायण। नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण। ओ नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण। नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण। नारायण श्रीमन नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण। हरी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिरामचंद्र भगवान की जय। पवनसूत हनुमान की जय। श्री संत एकनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। वियोग विनयने जाणे घडे सर्व ते प्रारब्धाने। सुख दुःख ते भाग्याने येई तेथे वाट्याला। महायोग पीते तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। महामनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूतमुख्य श्रीरामदूतं शरणं प्रपदे। गोपाल श्रीकृष्ण भगवान की जय। पवनसूत हनुमान की जय। पुण्य पावन पवित्र असणारी ही हंदिरगा नगरी आणि पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या ऐसा प्रतापी गहन सकळ भक्तांचं भूषण अशा असणाऱ्या सकळ भक्तांचा शिरोमणी असणारे माझ्या हनुमंतराया आणि हनुमंतरायांच्या पवित्र दरबारामध्ये पवित्र अधिक मासानिमित्त या ठिकाणी चालू असलेली कथा। सर्वप्रथम भगवंताच्या चरणावरती नतमस्तक। ह्या व्यासपीठाचे अधिष्ठान मूर्ती असणारे आमचे हरिभक्त पारायण साहेबराव माऊली या ठिकाणचे वाचक असतील। आमच्यासोबत आलेले आमचे मार्गदर्शक हरिभक्त पारायण मारुती पाटील सिंगणापूरचे वाचक सूचक आहेत। या ठिकाणी आमचे वाचक रावसाहेब पाटील या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक। आणि श्रोते तुम्ही महेशांच्या मूर्ती या न्यायानं श्रोते मायबापांच्या चरणावरती नतमस्तक।
खरं तर पवित्र असणारा अधिक महिना आणि म्हणून अधिकस्य अधिकम फलम, म्हणजे या महिन्यामध्ये जेवढं असणारं त्या ठिकाणी आपण भगवंताचं नाव घेतलं किंवा भगवंताचं त्या ठिकाणी नामस्मरण केलं तेवढं असणारं फळ या ठिकाणी अधिक प्राप्त होतं. आणि म्हणून अशा असणाऱ्या पवित्र मासामध्ये चालू असणारी पवित्र कथा अगदी गोड आहे, दुःखाचा प्रसंग आहे. कारण वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, वाहिला उद्वेग दुःखाची केवळ, भोगण्याचे फळ संचितांचे, भोगण्याचे फळ संचितांचे. याने न तो असणारा मुलगा काय तर नदीवरती गेलेला आहे. गेल्याच्या नंतर काळरूपी त्या ठिकाणी असणारी मगर, त्या काळरूपी मगरीने काय तर त्याचा गळा घातला. कारण देह हे काळाचे, धन कुबेराचे किंवा नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. याने ना देहावरती भरोसा नाहीये. कारण देह हे निश्चित अशा पद्धतीनं काळाचा आहे आणि ह्याने ना काळाचा देह झालेला आहे. आणि मग वडिलांचं काळीज आहे. वडील आपल्या मुलीला त्या ठिकाणी समजावायला लागले. कारण नाही रे नाही कुणाचे कोणी, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. याने ना कोणीच कोणाचं नाहीये. कारण शेजाची कामिना दूर राहे, काळाची या उडी पडली या जीवा, शेज सोडविना तेव्हा माय बाप. अशा पद्धतीनं नाना प्रकारचं कोण तर तो पिता आपल्या मुलीला त्या ठिकाणी समजवायला लागले. आणि म्हणून मृत्यू अटळ आहे, मृत्यू निश्चित आहे आणि म्हणून तो मृत्यू कुणालाही सुटलेला नाहीये. अशा पद्धतीनं कवी करते तुम्हा मला या ठिकाणी बोलतात. मृत्यू पुन्हा न सोडी, हो विवेक इथे करा तातडी, धरामनीती प्रभू आवडी, साधा सार्थक जन्माचा. आणि म्हणून निश्चित अशा पद्धतीचा वैरी आहे. परंतु यामधून जर सुटका करायची असेल तर त्या ठिकाणी 83,99,999 वेळा जन्म घ्यावा लागतो. आणि मग मात्र मनुष्याचा देह या ठिकाणी प्राप्त होतो. कसं तर शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, चुकलिया वर्मा फेरा पडे, याच जन्मी ओळखी करा आत्माराम. याने न हा देह आम्हाला कसा तर देवे दिला देह भजना गोमटा. याने न देह आम्हाला देवाने भजनासाठी दिलेला आहे. परंतु आम्ही भजन सोडलं आणि त्या ठिकाणी संसार रूपी सागरामध्ये गुरफटून गेलो. आणि म्हणून जर सार्थक करायचं असेल तर मात्र निश्चित अशा पद्धतीनं आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख हे. अशा पद्धतीनं कवी करते बोलतात. दुःखावरती बोध फुंकार, सीता घाली ती हळुवार, हळू हळू पटला विचार, मेधावती ती सावर. आणि म्हणून पित्याचं काळीज आहे. कसं तर ऐका ऐका दोस्तानो माय बापाची कहाणी, बाप नारळी खोबर, माय नारळाच पाणी, माय नारळाच पाणी. याने ना आई त्या नारळाच्या पाण्यासारखं असतं. वडील वरून दिसायला टणक असतो मात्र खूप त्या ठिकाणी मऊ असतो. कसं तर मला जे काही पाहायला मिळालं नाही ते माझ्या मुलाला पाहायला मिळावं यासाठी वडील आपल्या मुलांना खांद्यावरती घेतो. आई ढसा 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 रडून मोकळं होते पण वडिलांना रडता सुद्धा येत नाहीये. आणि म्हणून वडील त्या ठिकाणी आपलं दुःखाच्या सागरामध्ये बुडालेले आहे.
पण दुःख त्या ठिकाणी सावरण्याचा प्रयत्न करतायत आणि धीर द्यायला लागले मुलीला. असं म्हणले, आले देवाची या मना तेथे कोणाचे झाले ना. या नाही ना तुझ्या नशिबात असेल. पत्नीचं त्या ठिकाणी कसं तर आपलं आई वडील सोडते, आपले नाते सोडते, आपलं गाव सोडते, आपलं नाव सोडते, आपलं आडनाव सोडते. सर्व एका व्यक्तीच्या भरवशावर त्या ठिकाणी येतं आणि आल्याच्या नंतर तो जर व्यक्ती जीवनातून गेला किंवा वैधव्य प्राप्त झालं तर त्या वैधव्याची काय स्थिती असते किंवा वैधव्याच्या यात्रा काय असतात, वैधव्याचा त्रास काय असतो हे त्या विधवा स्त्रीपेक्षा तुझं कोणालाच कळत नाहीये. आणि म्हणून अशा पद्धतीनं सांत्वन करण्याचा प्रयत्न वडील त्या ठिकाणी आपल्या मेधावती नावाच्या मुलीचं करायला लागले. आणि मग पुढं बोला महाराज. कोणी एके अवसरी स्नानास आली नदी तीरी, स्नान करून परतता घरी, श्रवणी पुराण ते पडे राधे राधेशा. आणि म्हणून अशा पद्धतीनं कसं तर सुख आहे दुःख आहे आणि जिथं सुख आणि दुःख आहे त्याचं नाव संसार आहे. आणि म्हणून सुख दुःखाचा जिथे चालतो मायेचा बाजार, प्रभू मी अनुभविला संसार. या नाही ना दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी सावरण्याचा प्रयत्न केला. आणि मग एके दिवशी नदी तीरावरती त्या ठिकाणी ती मेधावती आलेली आहे. आल्याच्या नंतर काय पुराण श्रवण ऐकायला मिळालं ते आपण पुढं बघू. वक्ता मधुर वचनाने सांगतसे शास्त्र वचने, मने सत्वरात्म कल्याणे, करावे ते सत्कर्म. आणि म्हणून त्या ठिकाणी नदीवरती ती मेधावती आलेली आहे. आल्याच्या नंतर वक्ता मधुर आहे किंवा मधुर स्वरामध्ये त्या ठिकाणी सांगायला लागला काय तर आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी. या नाही तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तू कसा आहेस तर स्वतःच जे असणारं उद्धार आहे, स्वतःच त्या ठिकाणी असणारं ह्या भवसागरातून तरण्याचा मार्ग स्वतः करावं. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी पुराणामध्ये किंवा त्या वक्त्याच्या मुखामधून त्या असणाऱ्या पुराणिकांच्या मुखामधून यायला लागलं. आणि हे शब्द मात्र त्या ठिकाणी श्रवणाला ऐकायला मिळायला लागले. आणि मग काय झालं. मासी ते स्नानदान, जप तप नाम स्मरण, कराल तरी कृष्ण भगवान, कृपा करील तू माते. आणि म्हणून हा कोणता तर मलमास अधिक महिना किंवा त्या ठिकाणी असणारा पुरुषोत्तम मास, या पुरुषोत्तम मासामध्ये नामस्मरण करावं, तीर्थाटनावरती स्नान करावं आणि केल्याच्या नंतर दान धर्म करावा. केल्याच्या नंतर अधिक कस्य अधिकम फलम या न्यायानं अधिक फलप्राप्ती त्या ठिकाणी प्राप्त होते. अशा पद्धतीनं मधुर कंठामध्ये त्या ठिकाणचे पुराण सांगत आहेत, कथा सांगत आहेत. आणि ही कथा ऐकून पुढं काय होतं. मलमास महात्मे निरूपणा, ऐकून वेधले तिचे मन, ती पुसे पित्या लागून, जागे मनी व्रतेच्या. आणि म्हणून मलमासाचं महात्म्य त्या ठिकाणी चालू आहे. अधिक मासाचं पुरुषोत्तम मासाचं महात्म्य त्या ठिकाणी चालू होतं. आणि चालताना वक्त्यांच्या मुखामधून सहज अशा पद्धतीनं मलमासाचं महात्म्य सांगायला लागले. अहो आपण ऐकला असाल मलमासामध्ये तीर्थाटन केल्याच्या नंतर पुण्यप्राप्ती होतं. देवा पुढं त्या ठिकाणी दीप प्रज्वलन केल्याने किंवा दीपदान केल्याच्या नंतर पुण्य प्राप्त होतं. आणि हे सर्व त्या ठिकाणी वक्त्यांच्या मुखामधून जात होतं. हे सर्व त्या ठिकाणी कोणाच्या तर त्या मेधावतीच्या कानावरती पडायला लागलं. मेधावतीनं निश्चय केला की मी सुद्धा हा व्रत करेन. आणि मग निश्चय केलेल्या मेधावतीनं आपल्या वडिलांना आपला विचार त्या ठिकाणी सांगते. आणि सांगितल्याच्या नंतर वडील काय बोलतात. तिला पिता बोले, मलमास आला हे सरता, एकची दिवस उरलाता, उद्याचा तुझा नगे. आणि म्हणून मेधावती आपल्या पित्याची आज्ञा त्या ठिकाणी घ्यायला लागली. पिता किंवा वडील, बाबा
मला असणार हे मलमासाचं अधिक महिन्याचं व्रत करायचं आहे. अशा पद्धतीची परवानगी घेते. पण तिचा म्हणायला लागले, अहो तुम्ही म्हणताय किंवा तू म्हणतेस व्रत करायचंय, पण काय तर शेवटचा दिवस उरलेला आहे. मलमास त्या ठिकाणी संपत आलेला आहे. उद्याला मात्र अधिक महिना 2 महिना मलमास पुरुषोत्तम मास संपणार आहे. अशा पद्धतीनं पिता आपल्या मुलीला बोलतात आणि बोलल्याच्या नंतर मुलगी काय बोलते, तू उद्या पहाटे उठून करून यावे पवित्र स्नान, तुपाचा एक दिवा लावून देवद्वारी पूजावा. आणि म्हणून मलमासाचा शेवटचा दिवस आहे. आणि म्हणून काय तर उद्याला प्रातःकाली त्या ठिकाणी नदी तीरावरती जा, त्या ठिकाणचं तीर्थाचं स्नान करा आणि मग मंदिरामध्ये येऊन देवाच्या द्वारामध्ये येऊन दिवा लावा किंवा तुपाचा दिवा त्या ठिकाणी लावा. अशा पद्धतीनं मेधावतीचे वडील मेधावतीला सांगायला लागले. आणि मग पुढे बोला, बोलो एक ब्राह्मण त्या दिव्याचे करू पूजन, तो दीप संकल्प करून करुदान विप्रास. आणि म्हणून त्या ठिकाणी तुम्ही आलेला किंवा तू आलेला दीप त्या ठिकाणी देवालया पुढं मंदिरा पुढं ठेवूया. एक विप्र म्हणजे एक ब्राह्मण, एक ज्ञानी, एक ऋषी मंडळी, संत मंडळी संतांना त्या ठिकाणी आपल्या घरी बोलू, यथोचित त्याचं स्वागत करू, सत्कार करू आणि संकल्प मनामध्ये घेऊन धरून तो दीप त्या ब्राह्मणाला आपण दान करूया किंवा तू दान कर. अशा पद्धतीचा सल्ला वडील आपल्या मेधावती नावाच्या मुलीला द्यायला लागले. आणि मग पुढं बोला महाराज, साहित भोजन त्याते दक्षिणाई देऊ वरी ते, तेने संतोष होईल हरी ते, करील कृपा तुझवरी. आणि म्हणून त्या ठिकाणी दीपदान तर करूच, पण अन्नदान देऊ किंवा ब्राह्मणाला त्या ठिकाणी भोजन देऊ. अहो अन्नदानाचं महत्व किती आहे. त्या ठिकाणी रामायण सांगणारी मंडळी बसलेली आहे. रामायणाच्या किंवा राम विजयाच्या शेवटच्या अध्यायामध्ये विदर्भ देशीचा ब्रह्मदत्त नावाचा राक्षस किंवा ब्रह्मदत्त नावाचा राक्षस आहे. त्या ठिकाणी राजा आहे. त्या राजाला शेवट आला होता किंवा तो त्या ठिकाणी देह त्याचा गेलेला होता. गेल्याच्या नंतर भगवंताने किंवा त्या स्वर्गामधील देवताने सांगितलेलं होतं, तू दान केलंस, धर्म केलास, परंतु अन्नदान केलेलं नाहीये. आणि म्हणून अन्नदान न केल्यामुळं तुला ह्या ठिकाणी अन्न खायला मिळणार नाही आणि म्हणून तुला स्वतःचा मांस खावं लागेल. अशा पद्धतीनं अन्नदान न केल्यामुळं त्याला शिक्षा मिळाली होती. आणि म्हणून अन्नदान तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून त्याला आपण अन्नदान देऊया आणि दक्षिणा सुद्धा देऊया. अशा पद्धतीनं तो पिता आपल्या मुलीला बोलायला लागलेला आहे. आचारिता ह्या व्रतासी जरी तू राख मौनासी, तरी तेने बहुपुण्यासी पदरी तू जोडशील. आणि म्हणून सदरी असणारा व्रत त्या ठिकाणी आचरण करा. या व्रताचं पालन करताना मात्र त्या ठिकाणी मौन असावं आणि मौन असल्याच्या नंतर मात्र अधिकच पूर्ण पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होईल. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी वडील आपल्या मुलीला सांगतात. उपदेश पित्याचा नेम मला मासाचा, ऐकून निश्चय तो मनाचा, करी मेधावती ती. आणि म्हणून पित्याचा उपदेश त्या ठिकाणी ऐकलं. पित्याने जे सांगितलं ते सर्व त्या ठिकाणी कोण तर आपली त्या ठिकाणी मुलगी ऐकलेली आहे. ऐकल्याच्या नंतर मलमासाचं महात्म्य त्या ठिकाणी अगोदरच पुराणिकांच्या मुखामधून ऐकलेलं होतं. आणि म्हणून ऐकल्यामुळं ती मेधावती तो व्रत करण्याचं ठरवलेली आहे. आणि व्रत करण्याचं ठरवून त्या ठिकाणी काय करते पुढं बोला, इतिहास करून अम्रवंदन ती म्हणे मी निष्ठेने, उद्याच हे व्रत करीन छान, आशीर्वाद मत द्यावा. आणि म्हणून काय तर आता तुम्ही जे सांगितलात त्या मार्गाने त्या ठिकाणी मी असणार व्रताचं आचरण करणार आहे किंवा व्रत त्या ठिकाणी करणार आहे.
आणि म्हणून आपण जो मार्ग दिला त्या मार्गाने मी जाणार आहे अशा पद्धतीनं बोलते. बोलताना कसं तर वडील आहे आणि म्हणून पंढरीला जाई कोणी काशीला जाई चारी धाम माझ्या घरी बाप आणि आई. ज्याने चारी धाम जाण्याची गरज नाहीये. वडील आई वडील आपल्या घरी आहेत आणि म्हणून त्यांच्या चरणावर जर आपण नतमस्तक झालो तर चारी धामाला गेल्याचं पुण्य त्या ठिकाणी प्राप्त होतं. आणि म्हणून अशा पद्धतीनं ती जाणली आणि आपल्या वडिलांच्या पायावरती त्या ठिकाणी नतमस्तक व्हायला लागली, चरणावरती नतमस्तक व्हायला लागली. आणि मी उद्या हा नेम त्या ठिकाणी आचरेल किंवा नेम या ठिकाणी मी पाळेन अशा पद्धतीनं मेधावती नम्रतेनं आपल्या पित्याला बोलायला लागली. शर्मास आनंद झाला, स्वहिताचा विवेक जागला, दूर लोटून दुर्भाग्याला जोडी बाळे सद्भाग्य. आणि म्हणून वडील कुळ शर्मा त्या ठिकाणी कुळ शर्माला अतिशय आनंद व्हायला लागला. कारण आपुलिया हिता असे जो जागता धन्य माता पिता तयांची याने ना स्वतःच हित जर एखादा बालक एखादा मुलगा त्या ठिकाणी करत असेल तर त्याच्या आई वडिलांना धन्यता कोण तर भगवंत सुद्धा देत आहेत. अशा पद्धतीनं कुळ शर्माला अतिशय आनंद व्हायला लागला. कारण स्वतःच्या हिताचा मार्ग त्या ठिकाणी मेधावती नावाच्या मुलीनं निवडलेला आहे आणि म्हणून अतिशय आनंदानं त्या ठिकाणी फुललेले कुळ शर्मा काय बोलतात. मेधावती उठून पहाटे गेली स्नाना नदी तटे, सुस्नात होऊन मागुते आली ग्रास सत्वर. आणि म्हणून वडिलांनी सांगितलेला सर्व मार्ग पुराणिकांच्या मुखामधून पडलेले शब्द कानावरती आहेत. आणि मेधावती त्या ठिकाणी प्राप्त काळी उठलेली आहे. प्राप्त काळी उठली, नदीवरती गेलेली आहे. नदीच्या त्या ठिकाणी पवित्र जलामध्ये स्नान केलेले आहे. स्नान करून त्या ठिकाणी घराकडं कोण तर मेधावती निघाली. निघाल्याच्या नंतर बोला महाराज. ताम्रदीप घृत भरीत देवाऱ्यात ठेवी नीट, दीप करून प्रज्वलित पूजा केली तयाची. आणि म्हणून ताम्रदीप म्हणायला लागलं. तांब्याचा असणारा एक दीप त्या ठिकाणी घेतला, त्यामध्ये तूप टाकलं, तुपाच्या त्या वाटीमध्ये किंवा त्या दीपामध्ये तुपाचा दिवा लावला आणि अतिशय प्रेमानं कुठं तर देवाऱ्यात ठेवलेली आहे. आणि मौन अवस्थेमध्ये त्या ठिकाणी ती मेधावती देवाऱ्यामध्ये ते दीप ठेवलेले आहे. ठेवल्याच्या नंतर पुढे बोला. मनमो दीपराया अज्ञान काजळी दूर कराया, मम जीवनी तेज उजळाया प्रकाशित व्हावे बा. आणि म्हणून त्या ठिकाणी भावनेनं प्रेमानं काय तर दीपाला नमन करायला लागली. कारण तमसोर मा ज्योतिर्गमय याने ना माझं जीवन अंधकारमय सागरामध्ये बुडालेलं आहे आणि म्हणून प्रकाशमय असणारं व सूर्योदय माझ्या जीवनामध्ये व्हावा अशा पद्धतीची नम्रतेनं भावानं भक्तीनं त्या दीपाला नमन करायला लागली मेधावती. आणि मग पुढं काय झालं. दुर्भाग्य वैधव्य दशा मी भोगतो दुःखायशा, ते दूर करुणी भाग्यशा उजळीत यावे मम भाग्य. आणि म्हणून मी दुःखाच्या सागरामध्ये बुडालेले आहे. माझं यौवन तरुण अवस्थेमध्ये पतिदेव माझ्या गेलेले आहेत आणि वैधव्य मला या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. वैधव्य रूपी सागरामध्ये मी बुडालेले आहे आणि म्हणून माझ्या या वैधव्य रूपी सागरामधून दूर करा देवा. अशा पद्धतीनं भावनेनं भक्तीनं नम्रतेनं त्या दीपाजवळ नतमस्तक ती मेधावती व्हायला लागली. आणि नतमस्तक झालेली मेधावती पुढं काय करते. केली दीप प्रार्थना गंध पुष्पे पुष्पे वाहिली नाना, मग संकल्प करून ब्राह्मणा दिले दीप दानते. आणि म्हणून अशा पद्धतीने नम्रतेनं त्या दीपाला दीप प्रज्वलित केलं. त्या देवाऱ्यावरती दीप तुपाचा दिवा त्या ठिकाणी लावला. नम्रतेनं भावनेनं
हाव बळे आकळे ये रवीन आकळे कर तळी आवळे ते सहारी याने ना भावनेनं दीप प्रज्वलन केलेलं आहे. त्या ब्राह्मणाला बोलवलं आणि ते दीपदान ती मेधावती करायला लागली. केल्याच्या नंतर बोला गोड नरसे तेतीस दिना हो. एके पात्री दे भरून वा वा. दक्षिणे सह पुपदान अर्पिले ते आसानंदे. आणि म्हणून अनारसे त्या ठिकाणी केलेले आहेत. किती तर 33 का करतात महाराज तर चंद्रवर्ष हिंदू पंचांगानुसार चंद्रवर्ष आणि सूर्यवंश वर्ष असे असणारे 2 वर्ष असत आहेत. ह्या 3 वर्षामध्ये चंद्रवर्षातले 11 दिवस ह्या सौर वर्षातले 11 दिवस अशा पद्धतीनं 3 वर्षामध्ये 11 तंग 33 दिवस उरत आहेत. आणि म्हणून 33 दिवसामुळं किंवा 33 दिवस उरतात आणि म्हणून 33 अनारसे 33 धोंडे आपण त्या ठिकाणी कोणाला ब्राह्मणांना आपल्या बायलेकीला त्या ठिकाणी वाढतो किंवा देतो. आणि हे देण्यामागं तो कोण तर पहिल्या 2 अध्यायामध्ये आला असेल. पुरुषोत्तम मासाला मलमास म्हणत होते, हा अमंगळ आहे म्हणत होते, त्याकडे कोणी जात नव्हते. आणि म्हणून पुरुषोत्तम मास भगवंताकडे गेलं आणि गेल्याच्या नंतर भावनेनं त्या ठिकाणी काय प्रार्थना करतायत, देवा माझं काय चुकलं, मी कुठला गुन्हा केला नाही तरी अपराध, अशा पद्धतीनं माझा कुठला अपराध नाही आणि मला शिक्षा का देता, अशा पद्धतीनं भावनेनं तो मलमास अधिक मास भगवंताकडे गेलेला होता. आणि गेल्याच्या नंतर उच्च नीच काही नेने भगवंता तिष्ठे भाव भक्ती देखोनिया दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी. या नाही ना देवाकडं उच्च नीच काही नाही. आणि म्हणून देवानं आशीर्वाद दिला की तुझ्यामध्ये मंगळ कार्य जरी होत नसतील तरी नामस्मरण होईल. तुझ्यामध्ये जे नामस्मरण करतील, जे दान करतील, जे अन्नदान करतील, जे दीपदान करतील, तीर्थ करतील, ते मात्र निश्चित अशा पद्धतीनं त्यांना फल प्राप्त होईल. अशा पद्धतीनं भगवंतानं आशीर्वाद दिला. आणि म्हणून 33 अनारसे त्या ठिकाणी एका पात्रामध्ये भरलेलं आहे. ते पात्र आणि दक्षिणेस अमूप अशा पद्धतीची दक्षिणा दान ती मेधावती त्या ब्राह्मणाला द्यायला लागली. ब्राह्मण पत्नीचाही मान तिने राखला ओटी भरून वा वा. उभयंताचे आशीष दान नमस्कारो नगे पदरी. आणि म्हणून ब्राह्मणाला तर दिलं, पण महाराज आल्या आल्या त्या ठिकाणी नारायण म्हणले. नारायण हा एकट्या नारायणला महत्व नाही तर काय पाहिजे, लक्ष्मी नारायण पाहिजे. आणि म्हणून त्याच नाही ना त्या ब्राह्मणाच्या पत्नीला बोलवलं, लक्ष्मी नारायण म्हणून त्यांची पूजन केलं. त्या लक्ष्मीची त्या ब्राह्मणाच्या पत्नीची ओटी भरलं, तिला नवीन वस्त्र दिले आणि त्या अनारसे व अन्न त्या ठिकाणी अनारसे असतील, दान असेल, दक्षिणा असेल, त्या लक्ष्मी नारायण समजून आपण मुलीला आणि त्या ठिकाणी जावयाला देतो, लक्ष्मी नारायण म्हणून देतो. आणि त्याच नाही ना लक्ष्मी नारायण समजून ब्राह्मणाला आणि ब्राह्मणाच्या पत्नीला हे सर्व दान त्या ठिकाणी मेधावती करायला लागली. काय आले घडोनी नको नका घंटानाद आले कानी एक विमान घेऊन अंगणी आले तिच्याशी वदूत. आणि म्हणून अशा पद्धतीने ही दान करते. केल्याच्या नंतर घंटानाद व्हायला लागला आणि घंटानाद होऊन काय होतं तर एक विमान यायला लागलं. कशामुळं तर एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत से. आणि म्हणून चिंता करण्याची आवश्यकता नाहीये, कारण देवाचा त्या ठिकाणी भगवंताचा जर आशीर्वाद प्राप्त झाला तर मात्र निश्चित अशा पद्धतीनं किती जरी दुःख असतील, किती जरी प्रारब्धामध्ये दुःख असेल, आपण सुदामजी म्हणतो सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिढीला नाही विसरला पांडुरंग. याने ना देवाचं नाव विसरलं नाही. आणि म्हणून त्यांना काय मुष्टी पोळे घेऊन या
गाव सोनियाचा दिला गा. याने एक मुठी पोहे घेतलं आणि सोन्याचा गाव दिलं. कारण भाव होता, देवाची कृपा झाली आणि त्याने ना या मेधावतीला भगवंताची कृपा झाली. अधिक महिन्याचं त्या ठिकाणी जे व्रत होतं ते व्रत साफल्य व्हायला लागलं आणि शिवदूत विमानासह त्या ठिकाणी उतरतायत. उतरून काय बोलतात पुढे बोला. शिवदूत म्हणती हे भाग्यवती, हो. बोलवी तुझ कैलासपती. विमान धाडले तुझसाठी, सत्वर आता चलाय. आणि म्हणून सेवके करावे सांगितले काम. याने शिवदूतांनी भगवान शिवाचा त्या ठिकाणी आज्ञा मिळाली आणि आज्ञा मिळाल्याच्या नंतर ते त्या ठिकाणी भूलोकावरती आलेले आहेत. त्या मेधावतीला म्हणतायत तू भाग्यवंत आहेस, तू भाग्यवंत आहे, कारण तुला शिव परमात्म्याने आणण्यासाठी हे विमान पाठवलेलं आहे. अशा पद्धतीनं शिवदूत मेधावतीला बोलतात. सपत्नीक ब्राह्मणा, पूजिला शिव पार्वती मानून. केने तोषुन गोरी रमणा, प्रसन्न झाला तुझवरी. आणि म्हणून तू काय केलंस, एवढं पुण्य काय केलं तुला शिवाने बोलवण्यासारखं. तर त्या ब्राह्मणाला शिव पार्वती किंवा लक्ष्मी नारायण म्हणून त्यांचं पूजन केलं. त्यांना यथोचित त्यांचा सन्मान केला, त्यांना दान दिलं, त्यांना त्या ठिकाणी काय तर त्यांचा योग्य अशा पद्धतीचा सन्मान केलाय. आणि म्हणून शिव पार्वती याने त्यांचं पूजन केल्यामुळं भगवान भोळे शंकर, कारण भोळे शंकर आहे शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते. याने शिव भोळे आहेत आणि म्हणून ते संतुष्ट झालेले आहेत, ते आनंदी झाले आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी विमान पाठवलं. शिवदूताचे लागली चरणी, दिव्य देहा तिचा करुणी. विप्रदुहिता नेली उद्धरुनी, सर्वा समक्ष कैलासी. आणि म्हणून काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. याने ना भगवंताचं त्या ठिकाणी मलमासामधलं जे असणारं महात्म्य आहे किंवा मलमासातील पूजा त्या ठिकाणी ती मेधावती केली. आणि केल्याच्या नंतर शिवदूत त्या ठिकाणी आलेले आहेत. शिवदूत येऊन सर्वांच्या देखत याची देही याची डोळा, जाणी जे मुक्तीचा सोहळा याने ना सर्वांना पाहायला मिळायला लागलं. आणि अशा पद्धतीनं ते मेधावतीला शिवदूत त्या ठिकाणी न्यायला लागले. आश्चर्य करीती सकल जन, व्रत आचरता एकची दीन. पुण्य केवळे जोडले हिने, भाग्योदय दाहला. आणि म्हणून सर्वजण आश्चर्य करायला लागले. अहो आम्ही तर त्या ठिकाणी एक महिना झाला त्या ठिकाणी काय व्रत करतो, पण ही एका दिवसामध्ये उतरली किंवा एका दिवसामध्ये हिचा उद्धार झाला. का झाला तर भाव होता, का झाला तर भक्ती होती. आपण त्या ठिकाणी पूजन करतो पण भाव असतं का. त्या ठिकाणी आम्ही त्या देवाकडे असतो. आमचं आता नवीन हरिपाठ निघाला, आंघोळ करता करता देवाची याद्वारे म्हणायला लागले आणि बाहेर आले की द्या जेवायला म्हणायला लागले. असं केल्याच्या नंतर भगवान प्राप्त होतो का. अशा पद्धतीने केल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवंत आम्हाला स्वीकारतो का नाही. एकच घंटा किंवा एकच दिवस त्या ठिकाणी व्रत आचरण केलं आणि तिला मात्र शिवदूतांनी यायला लागले, कारण भाव होता. म्हणून तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. याने ना भाव होता, त्या ठिकाणी विश्वास ठेवला आणि म्हणून या ठिकाणी काय झालं तर तिचा उद्धार झाला. अधिक मास तो खराच श्रेष्ठ, ये मासीचे पुण्य पदरात. हे जोडून तो भाग्यवंत, धन्य धन्य मानावा. आणि म्हणून आता सांगितल्याप्रमाणे अधिक कस्य अधिकम फलम. या ना अधिक महिन्यामध्ये अधिक फल प्राप्त होतं. या ना श्रेष्ठ असणारा महिना आहे आणि म्हणून श्रेष्ठ महिन्यामध्ये हे पुण्य करावं आणि पुण्य केल्याच्या नंतर निश्चित अशा पद्धतीनं त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही असं सर्वांना वाटायला लागलं. आणि पुढे बोला. इकडे मेधावती, ती झाली कैलासा प्रती. पुढे होऊन झाली नमिती, शिव पार्वती उभयता. असं म्हणायला लागले. अशा पद्धतीनं मेधावतीला नेण्यासाठी आलेले शिवदूत तिला घेऊन त्या ठिकाणी कैलासामध्ये गेलेले आहेत, ज्या ठिकाणी भगवान भोळे शंकर आहेत, माता पार्वती आहेत. आणि त्यांना बघितलं त्या ठिकाणी कोण तर असणारी
मेधावती त्या विमानाच्या खाली उतरलेली आहे. नम्रतेनं भगवंताकडे जायला लागली आणि नम्रतेनं गेल्याच्या नंतर भगवान भोळे शंकर काय बोलतात, पुढे बोला. नमो शंकरा भोलेनाथा भक्त रक्षका तव पदी माथा विनम्र माझा से आता भवापासून सोडविले. आणि म्हणून नम्रता किती महत्वाची आहे. अहो आपण सर्वजण शेतकरी आहोत. आपल्या नाल्याच्या काठाला लवाळी नावाचे एक असणारं वनस्पती असते. किती जरी मोठे वृक्ष असतील, नाल्यामध्ये वळामध्ये गंगेमध्ये पूर आल्याच्या नंतर खूप मोठाले त्या ठिकाणी काय तर लाकडं जातील, त्या ठिकाणी वाहून जातील. एखादं वृक्ष सुद्धा उन्मळून पडेल, झाड उन्मळून पडेल, झाड सुद्धा वाहून जाईल. परंतु कधी ऐकलं करावं पडेल की नवाळी वाहून गेली, जात नाही, कारण नम्रता आहे. आणि म्हणून नम्र झाला होता तेने कोंदिले अनंता, याने नम्र झालेली आहे. आणि देवा काय तर मी त्या ठिकाणी धन्य आहे किंवा भाग्यवंत आहे. आणि म्हणून ह्या भवसागरामधून तुम्ही मला तारून आणलं. ऐसे म्हणून नमन करिता पार्वती पाहे तिचा माथा तेत कुंकुम तिलक नव्हता दुःख जाणले मनोमनी. आणि म्हणून अशा पद्धतीने नम्रतेने नतमस्तक व्हायला लागली. होताना मात्र माता पार्वतीचं लक्ष त्या मेधावतीच्या कपाळावरती गेलेलं आहे. गेल्याच्या नंतर पाहते सौभाग्याचं लेणं त्या ठिकाणी नाहीये, काय कपाळावरती कुंकू नाही, त्या ठिकाणी सौभाग्याचं कुठलंच लेणं त्याच्या अंगावरती नाहीये. आणि म्हणून पार्वती माता काय बोलतात ते पुढे बोला महाराज. मेधावतीच जवळ घेतले अबुल्यासनी दबैसविले म्हणे सुखे रहा तू बळे आता माझे संगती. आणि म्हणून त्या ठिकाणी आई जसं आपल्या बाळाला त्या ठिकाणी दुःख झाल्याच्या नंतर जवळ बोलावं, आणि बाळा तुला खूप दुःख झालं रे, त्या ठिकाणी अशा पद्धतीने व्हायला नाही पाहिजे होतं असं बोलून जसं प्रेमानं आपल्या बाळाला जवळ घेतोय, त्याने मेधावतीला माता पार्वती जवळ घेत आहेत. आणि बस ह्या ठिकाणी आता माझ्या संगतीमध्ये सुखानं राहा, अशा पद्धतीने पार्वती माता त्या मेधावतीला बोलतात. बोलल्याच्या नंतर पुढे बोला. पुढे लोटले काही दिवस तवय केली श्रीनिवास येते झाले कैलासास शिव भेटी कारणे. आणि म्हणून पुढे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मेधावती कैलासामध्ये राहायला लागली. काही दिवस झाल्याच्या नंतर श्रीनिवास त्या ठिकाणी यायला लागले. कोणाला तर शिवांच्या भेटीला, भगवान भोळ्या शंकरांच्या भेटीला यायला लागले. आल्याच्या नंतर पुढे बोला. विष्णू आले कैलासास ते पाहून उठले महेश पुढे होऊन परस्परास देते झाले आलिंगन. आणि म्हणून श्रीनिवास विष्णू परमात्मा कैलासाला आले, कारण त्या ठिकाणी भजन करी महादेव भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. याने ना भगवान भोळे शंकर रामाचं भजन करतायत आणि प्रभू राम भगवान भोळे शंकरांचं भजन करतायत. याने ना त्या ठिकाणी दोन्ही सारिके याने ना दोघं त्या ठिकाणी प्रेमाने एकमेकांना आलिंगन देण्यासाठी भोळे शंकर समोर येत आहेत. त्या ठिकाणी एकमेकांचं आलिंगन व्हायला लागलं. आणि झाल्याच्या नंतर पुढे बोला. शिव मानती सख्या श्रीहरी आठव माझा करुण अंतरी येणे केले तर कैलास पुरी काय हे तू भेटीचा. आणि म्हणून भोळे शंकर त्या ठिकाणी भगवान विष्णूंना परमात्म्यांना म्हणतायत, त्या ठिकाणी तुम्हाला माझी आठवण कशी झाली किंवा आठवण करण्याचा हेतू काय, प्रयोजन काय, किंवा आपण या ठिकाणी कैलासाला आलात, येण्यामागचा नेमका उद्देश कोणता. अशा पद्धतीनं भोळे शंकर विष्णू परमात्म्यांना बोलायला लागले. आणि विष्णू परमात्मा काय म्हणतात. बोलते झाले ऋषिकेशी चाललो होतो वाराणसीसी वाटले संगे घेऊन तुमासी
जावे त्या क्षेत्रात. आणि म्हणून आपण येण्याचं प्रयोजन काय किंवा येण्याचं कारण काय अशा पद्धतीने विचारल्याच्या नंतर श्री हरी विष्णू परमात्मा त्या ठिकाणी म्हणायला लागले, मी कुठं चाललो होतो तर वाराणसीला, काशीला त्या ठिकाणी जात होतो. आणि जाताना सहज मनामध्ये विचार आला की तुम्हाला सुद्धा घेऊन जावं आणि म्हणून मी या ठिकाणी तुमच्याकडे आलेलो आहे. अशा पद्धतीनं विष्णू भगवंत भोळ्या शंकरांना बोलतात. वाराणसीचे नाव ऐकता हर्ष झाला भोलेनाथा, तेही म्हणती चलाता पाहू नगरी तिथोर. आणि म्हणून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी शिव आणि मी काय तर विष्णू परमात्मा मी वाराणसीला जातोय अशा पद्धतीने बोलल्याच्या नंतर भगवान भोळ्या शंकरांच्या मनामध्ये सुद्धा आनंद व्हायला लागला. आणि झाल्याच्या नंतर काय होते आता भैरवी घ्या. तो अवचित भवानी सहित वेदावती ही आली तेथ, तिला पाहता वैकुंठनाथ म्हणती थे कशी. आणि म्हणून अशा पद्धतीनं त्या ठिकाणी वाराणसीला जायचंय अशा पद्धतीने कळल्याच्या नंतर माता पार्वती सुद्धा शिवाकडे आलेले आहेत. आणि आल्याच्या नंतर सहज अशा पद्धतीनं ती मेधावती सुद्धा त्या ठिकाणी यायला लागली. आल्याच्या नंतर भगवान विष्णू परमात्मा म्हणतायत ही इथं कशामुळं किंवा ही इथं येण्याचं कारण काय किंवा ही इथं का अशा पद्धतीचा प्रश्न भगवान विष्णू परमात्म्यांनी विचारलेला आहे. आणि विचारल्याच्या नंतर पुढं काय होईल पुढे या ठिकाणी नारी भाग्यवंत अधिक मासाचे हिने व्रत, एक दिसाचे केले श्रेष्ठ स्नानदानाधिक ते. राधे राधेशा. आणि म्हणून जो वृत्तांत घडलेला आहे अधिक महिन्यामध्ये जे असणारा एक दिवसाचं स्नान, एक दिवसाचं दान, एक दिवसाचं दीपदान किंवा एक दिवसाचं अन्नदान या असणाऱ्या मेधावतीनं केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी असणारं हिला मोक्ष मिळालं. कसं तर सहज म्हणतो आपण देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी साधिला. हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी. आणि म्हणून तिथं काय नलगती सायाचं जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. याने ठाईच वैसनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. याने एका दिवसाचं स्नानाचं, एका दिवसाच्या दानाचं, एका दिवसाच्या त्या ठिकाणी भगवंताच्या नामाचं पुण्य किती आहे, महात्म्य किती आहे हे मेधावतीकडून या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि म्हणून या ठिकाणी झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा भगवंताच्या चरणावरती भगवान असणारे आमच्या संत ज्यांना म्हणू किंवा ज्यांना देवत्व आणि संतत्व दोनच असणाऱ्या व्यक्तींकडे आहे किंवा देवाकडे आहे. एक माझ्या हनुमंतराया आणि दुसरे दत्तप्रभू, ह्या दोन असणाऱ्या देवत्व आणि संतांची असणारी गुरूंची असणारी त्या ठिकाणी त्यांना पदवी आहे. आणि म्हणून अशा असणाऱ्या हनुमंतरायांच्या चरणावरती समर्पित सर्व ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपवृद्ध मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणावरती या ठिकाणी समर्पित, श्रोते मायबापांच्या चरणावरती समर्पित. आणि म्हणून कसं तर आपुलिया बळे मी नाही बोलत, सका कृपावंत वाचा त्याची. या नयन साळुंकी मंजुळ बोल तसे वाणी, बोल गीता धनी वेगळाची. या न्यायानं भगवंतानं जे काही बोलण्याचा मला बोलण्याची बुद्धी दिली त्या न्यायानं बोलण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. बोलिले लेकुरे वेडी वाकुडे उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. या न्यायानं जर काही एखादा वेडा वाकडा शब्द केला असेल, एखाद्या ओवीचा अर्थ स्पष्ट निघाला नसेल, अस्पष्ट असेल किंवा एखादी ओवीचा अर्थ मी सांगितलेला आहे असं नाही, कारण मी इथं बसून सांगावं तुम्ही ऐकावं एवढा मी श्रेष्ठ नाही, तरी पण तुमच्या मनाचा मोठेपणा तुम्ही या ठिकाणी मला व्यासपीठ दिलं. आमच्या साहेबराव मौलीने आमच्या मारुती पाटलाकडे निरोप दिला. आणि काय तर उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. या न्यायानं तुम्हाला सर्व श्रोते मायबापांचं, सर्व संतांचं या ठिकाणी दर्शन झालं. आणि मी सुद्धा मला स्वतःला भाग्यवान समजतो, कारण तुम्हाला सर्वांचं दर्शन झालं. आणि अशा पद्धतीनं झालेली सेवा सर्व ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपवृद्ध मंडळीच्या चरणावरती समर्पित आणि माझ्या सेवेला पूर्णविराम. गोपाळ कृष्ण भगवान की जय.